सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आहे। याच ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर दुसरीकडे ठाण्यातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। तर सीएसएमटी स्थानक परिसरात आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत, गिरीश गायकवाड, त्यांच्याशी अधिक संवाद साधणार आहोत। गिरीश, पोलिसांचा बंदोबस्त आहे, आंदोलक सुद्धा मोठ्या संख्येने आहेत, कशा प्रकारे व्यवस्था केली जाते, नियोजन कशा प्रकारे आहे? नक्कीच आपण पाहतोय आज सकाळपासूनच मराठा आंदोलकांची मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये श्रुती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळची वेळ आहे, अर्थातच न्याहारीचा वेळ आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की मोठमोठे ट्रक भरून त्यांच्यासाठी नाश्त्याची जी व्यवस्था आहे ती सध्या करण्यात आलेली आहे। नाश्त्याचं वाटप सुरू आहे आणि त्यासोबतच गणपतीची जी गाणी आहेत ती सुद्धा या ठिकाणी वाजवली जात आहेत आणि त्या तालावरती मराठा आंदोलक जे आहेत ते आता आंदोलक करू लागलेले ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीचं वातावरण आहे, निषेधाची आंघोळ सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी झाली आणि मराठा आंदोलकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका सुद्धा या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। आपण पाहतोय की एक प्रकारचा जो रोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी सध्या आपल्याला घाणीचं जे साम्राज्य ते सुद्धा पाहायला मिळतंय। महानगरपालिकेला विनंती केली जाते मराठा आंदोलकांकडून की या ठिकाणी साफसफाई मोहीम राबवण्यात यावी, कारण अर्थातच या सगळ्यांच्या जेवणाची जी व्यवस्था करण्यात आली होती त्याचे जे प्लेट्स आहेत, त्याचं जे खरकट आहे ते या सगळ्या रस्त्यांवरती पसरलेले आहे आणि ते स्वच्छ करण्यात यावं असं आवाहन महानगरपालिकेला हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही सूत्र त्यांनी जारी केलेले आहेत आणि त्याचे जे बॅनर्स आहेत ते अवघ्या काही वेळामध्ये मुंबई पोलीस जे आहेत ते ठिकठिकाणी लावणार आहेत आणि त्यामध्ये नेमक्या काय काय सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। बघा, हे सगळे मराठा आंदोलक आहेत, या ठिकाणी नाचायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। एक मोठा भोंगा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि निषेध नृत्य जे आहे ते या ठिकाणी केलेलं जात आहे। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही मुंबई सोडणार नाही असं पवित्र त्यांनी घेतलेलं आहे। बॅरिकेटिंग आपल्याला पाहायला मिळते। मी माझा कॅमेरामॅन मनीषला सुद्धा सांगेल की पोलिसांचा बंदोबस्त आणि सगळी बॅरिकेटिंग दाखवावी। दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे। जे फ्लायओव्हर पासून मंत्रालयापर्यंत आणि मंत्रालयापासून जे फ्लायओव्हर पर्यंतचा जो रस्ता आहे फाउंटन पासून येणारा तो सध्या बंद आहे आणि मुंबईच्या सीएसएमटी सेल्फी स्टँडच्या बाजूचा जो रस्ता आहे, समोरचा जो सिग्नल आहे तो पूर्णपणे मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे आणि कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे ते सुद्धा आपण पाहतोय। नक्कीच गिरीश, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।